नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश लातूरकर तुम्हा सर्वांचे या प्ले स्टोअरवरील हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोअरवरच्या ऍपमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी प्ले स्टोअरचं ऍप डाउनलोड केलं असेल तर सर्वांनी प्ले स्टोअरला जाऊन या ऍपला 5 स्टार रेटिंग द्या. चांगले रिव्ह्यूज सुद्धा लिहा. ऍपबद्दल चांगले रिव्ह्यू सुद्धा लिहा. ऍपला 5 स्टार रेटिंग प्ले स्टोअरला जाऊन द्या. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिल्यांदा 8वी स्कॉलरशिप 2025-26 या बॅचमध्ये पहिल्यांदा आज मराठीचा तास आपण घेतोय. आज आपण मराठी विषयाला सुरुवात करतोय. पण सर, मराठीचा तास आज पहिला दिवस आहे म्हणून सर्वांना डेमो म्हणून मी दिला आहे. मराठीचा क्लास ज्यांनी फक्त स्कॉलरशिपला प्रवेश घेतलेला आहे त्याच विद्यार्थ्यांना हा मराठीचा क्लास दिला जाईल. शनिवार रविवार ह्या दिवशी मराठीचा तास इकडे चालू असेल त्यावेळेस येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायन्सचं रेकॉर्डिंग दिलं जाईल. ओके, लक्षात घ्या. त्यानंतर आपण आता मराठी चालू करतोय. मराठीची जी बॅच आहे ती फक्त स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. ज्यांनी एनएसला प्रवेश घेतला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी असेल. ओके, आपण आता वेळ न दडवता आपण शिकवायला चालू करूया. आजचा जो टॉपिक आहे 8वी स्कॉलरशिपचा व्याकरणाचा जो पहिला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे वर्णमाला. वर्णमाला वर्णमाला हा टॉपिक तुमच्या वहीमध्ये, मराठीच्या वहीमध्ये मी जर एक नोट्स लिहून देतोय, बोर्डवर जे जे काही लिहितोय ते लिहून घ्यायचंय. इतर ज्या नोट्स आहेत तर तुम्हाला तुमच्या नोंदणीच्या पुस्तकामध्ये मिळून जातील. ओके, हा. कोणीही माईक ऑन करू नका, अन्यथा मला काही रुपये तुमचे माईक म्यूट ठेवावे लागतील. आवाज क्लिअर येतोय का सांगा माझा एकदा. हो सर. हो सर. हो सर. ओके, आवाज क्लिअर होतोय. आता तुम्हाला जर रिप्लाय द्यायचा असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय देऊ शकता. तुम्हाला माईक अनम्यूट करता येणार नाही कोणाला, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय देऊ शकता. ज्यांच्याकडे आवाज क्लिअर येत नाही त्यांचं नेटवर्क तपासा. तुमच्याकडे नेटवर्क कमी असेल तर तुमच्याकडे आवाज येत नसेल. ओके, सर्व विद्यार्थ्यांना आवाज येतोय. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही रिप्लाय द्यायचं ना. ओके, हा. तर वर्णमाला विद्यार्थी मित्रांनो, हा घटक आपण पाहतोय वर्णमाला. ओके, तर या घटकाची आपण सुरुवात करतोय. 8वी स्कॉलरशिप मधला पहिला व्याकरणाचा घटक जो आहे तो वर्णमाला आहे. आता बघा, पहिल्यांदा मराठी हा विषय कसा आहे रे, तर हा भाषा विषय आहे. ओके, पहिल्यांदा आपण एकदम विषयापासून सुरुवात करूया. मराठी हा विषय कसा आहे, मराठी हा भाषा विषय आहे आणि मराठी या विषयाची मराठी हा भाषा विषय आहे. भाषा विषय बघत असताना भाषा हा शब्द जर लिहिला तर भाषा हा शब्द बघितला आपण भाषा, तर भाषा या शब्दाच्या जी सुरुवात आहे, याची उत्पत्ती आहे ती भाष या धातूपासून होते. धातू. मग काही जर प्रश्न पडला असेल सर धातू म्हणजे काय, तर धातू म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप, त्याला धातू असं म्हणतात. तर भाषा या शब्दाची सुरुवात भाषा संस्कृत धातूपासून झाली आहे. भाष म्हणजे बोलणे. भाष या धातूचा अर्थ काय होतो, बोलणे असा अर्थ. मी बोर्डवर जे जे काही लिहितोय ते तुम्ही लिहून घेत चला. ओके, बघा, भाषा भाषा हा जो भाषा जी आहे तर भाषाचा जो उच्चार आहे किंवा ह्या जो उत्पत्ती आहे ती भाष या संस्कृत धातूपासून होते. हा कोणता धातू आहे, हा संस्कृत धातू आहे. संस्कृत मधलं क्रियापदाचं मूळ रूप. धातू म्हणजे काय असतं, क्रियापदाचं मूळ रूप. तर भाष हा शब्द संस्कृत भाष त्या संस्कृत धातूपासून बोललेला आहे, त्याचा अर्थ बोलणे असा होतो. ठीक आहे. आता बघा, भाषा हा जो शब्द आहे, जरी भाषा अर्थ बोलणे असा होत असला तरी भाषा या शब्दामध्ये बोलणे व लिहिणे या दोन्हीचा अंतर्भाव केलेला असतो. ओके, त्या दोन्हीचा अंतर्भाव केलेला असतो. आता बघा, व्याकरणचं बघितलं, व्याकरण या शब्दाचं बघितलं, व्याकरण. ओके, मग काही प्रश्न म्हणजे व्याकरण म्हणजे काय सर, व्याकरण या शब्दाची फोड नेमकी काय आहे. तर त्याच्या मित्रांनो, व्याकरण या शब्दाची फोड केली, त्याची फोड होते बी आणि आ आणि क्रू अशी व्याकरण या शब्दाची फोड केली जाते.
वी अधिक आ अधिक रू अशी फोड केली जाते. हा बघा, तर व्याकरण हा जो शब्द आहे त्याची फोड वी अधिक आ अधिक रू. व्याकरण या शब्दाचा अर्थ आहे स्पष्टीकरण करणे. त्याचा अर्थ होतो स्पष्टीकरण करणे. स्पष्टीकरण करणे. व्याकरण या शब्दाचा अर्थ होतो स्पष्टीकरण करणे. ओके. क्लास सुरू झालाय, क्लास फोन लावा. ठेवा. ओके, समजते पर्यंत व्याकरण या शब्दाची जी उत्पत्ती आहे वी अधिक आ अधिक रू अशी केली जाते. त्याचा अर्थ काय होतो? स्पष्टीकरण करणे असा त्याचा अर्थ होतो. ओके, येते लक्षामध्ये येईपर्यंत. एकच मिनिट. ओके, इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता बघा, मग बघा, व्याकरण वी अधिक आ अधिक रू याचा अर्थ होतो काय होतो रे? स्पष्टीकरण करणे असा होतो. मग व्याकरण म्हणजे काय रे? तर व्याकरणाचा अर्थ नेमका काय होतो? तर व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण. व्याकरण म्हणजे काय आहे? भाषेचे स्पष्टीकरण करणे. ठीक आहे. हा म्हणजे वी अधिक आ अधिक रू याचा अर्थ स्पष्टीकरण करणे होतो. आणि व्याकरण म्हणजे काय रे? भाषेचे स्पष्टीकरण करणे म्हणजे व्याकरण. व्याकरण म्हणजे काय? भाषेचे स्पष्टीकरण करणे म्हणजे व्याकरण. मग आता बघा, कोणती भाषा असताना भाषेचा व्यवहार करत असताना किंवा एखादी भाषा लिहित असताना भाषेचा व्यवहार करत असताना त्या भाषेला नियम असतात. असतात का नाही? माना हलव, तुमच्या माना, मी व्हिडिओ पाहतोय तुमच्या सर्वांचे. ठीक आहे, समजत असेल तर असं माना हलवायचं तुमच्या व्हिडिओमध्ये. ओके, कोणत्याही भाषेमध्ये एक भाषा लिहित असताना भाषेचं काहीतरी ठरवत असताना भाषेचे काही बेसिक नियम असतात. असतात का नाही? मग भाषेचे जे नियम आहेत, भाषेचा जो व्यवहार आहे किंवा भाषेचा जो उपयोग आहे तो कोणत्या नियमांना धरून होतो हे ज्या शास्त्रात सांगितलं जातं त्या शास्त्राला व्याकरण शास्त्र असं म्हणतात. ओके, म्हणजे हे जे भाषेचे नियम आहेत, हे भाषेचे नियम ज्या शास्त्रात सांगितले जातात त्याला व्याकरण शास्त्र असं म्हणायचं. समजतंय का? तुमचे व्हिडिओ पाहतोय मी, तुम्ही माना हलवलं तर तुम्हाला समजतं असं म्हणजे लक्षात येईल. ओके, हा इथपर्यंत आपलं झालेलं आहे. पुढे आपण जाऊया. पुढचं जो आहे तो वर्ण या घटनेच्या प्रश्नावर बोलतो. वर्ण. ओके, वर्णमाला हा पहिला घटक आहे व्याकरणाचा. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल सर, वर्ण या शब्दाचा अर्थ काय? पडला असेल की नाही? तर वर्ण म्हणजे काय? वर्ण या शब्दाचा अर्थ काय असा सुद्धा तुम्हाला प्रश्न पडला असेल. ठीक आहे, आता बघा, तर आपल्या तोंडावाटे समजून घ्या. मी मुद्दाम माईक म्यूट ठेवलेले तुमचे डिस्टर्ब व्हायला नको म्हणून. ठीक आहे. हा, तर लक्ष द्या, सर्वांनी व्यवस्थित ऐका. आपल्या तोंडावाटे, आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना, मी परत सांगतोय, आपल्या तोंडावाटे, आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना किंवा ध्वनी दाखविणाऱ्या चिन्हांना वर्ण असे म्हणतात. मी परत सांगतोय, आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना किंवा ध्वनी दाखवणाऱ्या चिन्हांना वर्ण असे म्हणतात. ओके, आता बघा मित्रांनो, इतकंच वर्ण करून चालतं का? तर नाहीये. तर बघा, आपलं जे मुख आहे, ओके, थोडक्यात लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या कशाला? मूलध्वनींना किंवा ध्वनींच्या चिन्हांना, मूलध्वनींना किंवा ध्वनींच्या चिन्हांना वर्ण असे म्हणतात. आता बघा, वर्ण जे आहेत ते बोली स्वरूपात असतात. हे जे वर्ण आहेत, हे वर्ण कसे असतात? बोली स्वरूपात. हे फक्त बोलता येतात. ओके, हे जे वर्ण आहेत ते बोली स्वरूपात असतात. म्हणजे हे वर्ण काय येतात? फक्त बोलता येतात. ठीक आहे, हे वर्ण लिखित नसतात. हे जे वर्ण आहेत ते बोली स्वरूपात असतात. हे वर्ण लिखित नसतात. ओके, इथपर्यंत समजतंय? परत सांगतो मी, वर्ण म्हणजे काय? आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना
किंवा ध्वनींच्या चिन्हांना वर्ण असे म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मला खात्री आहे की तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सर मूलध्वनी म्हणजे काय? पडला काय प्रश्न? तुमचे व्हिडिओ पाहतोय मी, तुम्हाला तुमचे व्हिडिओ पाहतोय सर्वांचे. ओके, तुम्ही माना हलवलात, हे केलं तुम्हाला दिसतंय. व्हिडिओ ऑन ठेवा सर्वांनी. ओके, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल मूलध्वनी म्हणजे काय? ओके, तर ते मूलध्वनी म्हणजे काय सांगतो की लक्ष द्या. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा फॉर एक्झाम्पल एक अक्षर आपण घेऊया, मू. हा, मू हे अक्षर घेतलं तर मू हे जे अक्षर आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हे म प्लस उ या मूलध्वनीपासून तयार झालेले आहे. म आणि उ एक आहेत मूलध्वनी आहेत, एक आहेत मूलध्वनी आहेत. म्हणजे बघा मित्रांनो, बघा ही जे वर्ण आहेत ते बोली स्वरूपात असतात. हे जे वर्ण आहेत ते कसे असतात? बोली स्वरूपात असतात. हे लिखित नसतात. ज्यावेळेस आपण यांचा उच्चार करू, या वर्णांचा उच्चार करू, म हे उच्चार हवेत विरले जातात. मुखावाटे पडणारे मूलध्वनी म्हणजे उच्चार म, उच्चार हवेत पडला, विरघळून गेला हवेमध्ये. कळते का मी काय सांगतोय? तुमच्या माना हलवत चला. ओके, हे विरघळून गेला, हवेत विरून गेला, नाहीसे होतात. म्हणून या वर्णांना आता म उ मी हवेत म्हटलं तर हवेत ते विरून गेलं. हा, मग हे विरून जाऊ नयेत म्हणून या रंगांना, या वर्णांना काय केलं? कायम स्वरूप देण्यासाठी हा, हे जे वर्ण आहेत म उ हे हवेत विरून जाऊ नयेत म्हणून याला कायमस्वरूप देण्यासाठी या ध्वनींना चिन्हांनी धरून ठेवले. चिन्ह म्हणजे मी समजा अ उच्चार केला, फॉर एक्झाम्पल मी अ उच्चार केला तर अ ला हे चिन्ह आहे. जर मी आ उच्चार केला, आ ला हे चिन्ह आहे. ध्वनिचिन्ह म्हणायचं त्याला काय म्हणायचं? ध्वनिचिन्ह म्हणायचं. समजतंय का सांगा? मानाला समजत असेल तर. ओके, मी जर म्हटलं क, तर क ला क हे ध्वनिचिन्ह आहे. मी त्याला ख हे ध्वनिचिन्ह आहे. हे ध्वनिचिन्ह आहे. ओके, इथे लक्षात तुमच्या समजते व्यवस्थित? ओके, आता बघा, मग हे जे चिन्ह आहेत हे चिन्ह आपण रंगाने लिहितो. हे जे ध्वनिचिन्ह आहेत, ध्वनिचिन्हे, हे जे ध्वनिचिन्हे आपण कसे लिहितो? रंगाने लिहितो. ओके, ध्वनिचिन्ह कशा लिहितो आपण? रंगाने लिहितो. रंगाला मराठीमध्ये वर्ण असे म्हणतात. कळतंय का? रंगाला मराठीमध्ये काय म्हणतात? वर्ण असे म्हणतात. ओके, मी परत सांगतो पहिल्यापासून. वर्ण म्हणजे काय? मुखावाटे जे काही मूलध्वनी बाहेर पडत असतात किंवा ध्वनी दाखवणारी चिन्हे असतात त्यांना वर्ण असे म्हणतात. ओके, दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला, वर्ण हे कसे असतात रे? बोली स्वरूपात असतात. कसे असतात? बोली स्वरूपात असतात. वर्ण हे लिखित स्वरूपात नसतात. ज्यावेळेस वर्णांचा उच्चार आपल्या मुखावाटे होतो त्यावेळेस हे वर्ण हवेमध्ये विरून जातात. ज्यावेळेस वर्णांचा उच्चार मुखावाटे होतो त्यावेळेस हे वर्ण हवेमध्ये विरून जातात. ओके, इथपर्यंत समजते? आता बघा, मग हे वर्ण हवेत विरून जाऊ नये म्हणून हे आपण रंगाने लिहून ठेवतो. बघा, हे वर्ण हवेमध्ये विरून जाऊ नये म्हणून आपण रंगाने लिहून ठेवतो. म्हणून त्याला वर्ण असे म्हणतात. रंगाने लिहितो म्हणून त्याला आपण काय म्हणतो? वर्ण असे म्हणतात. हा, म्हणजे वर्ण रूपानं जर लिहिलं, हे जे वर्ण रूपानं जर लिहिलं तर ते कधीही नाश पावत नाही. म्हणजे त्याचा लोप होत नाही. ज्यावेळेस वर्ण रूपाने म्हणजे रंगाने, वर्ण रूपाचा अर्थ रंगाने असा होतो. ओके, ज्यावेळेस वर्ण रूपाने आपण लिहितो त्यावेळेस नाश पावत नाहीत. म्हणून हे जे वर्ण आहेत त्या वर्णांना अक्षर सुद्धा म्हणतात. अक्षरची जर फोड केली आणि क्षर, याचा अर्थ होतो नाश न पावणारे. त्याचा अर्थ होतो नाश न पावणारे.
ओके, म्हणजे अनेक वर्ण ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस अक्षर तयार होत असतो. अक्षरचा अर्थ होतो अ आणि क्षर. अ म्हणजे न, क्षर म्हणजे नाश न पावणारे. समजतं इथपर्यंत काही अडचण नाही? मनस्वी समजलंय? माना हलवा कळत असेल तर ओके. हा, बघा आता पुढे आपण जाऊया. ओके, आपण पुढे जाऊया, पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. हा, परत एकदा रिवाइज करू का याला? मी थोडस माईक अनम्यूट व्हायची संधी देतो थोडीशी. ओके, आता बघा तुम्हाला अनम्यूट होता येईल का बघा बरं? समजतं सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. म्यूट करतो सगळ्यांना मी. शब्द सांगा सर. ओके, पुढे आपण जाऊया. तरी सुद्धा एकदा रिवाइज करतो. तरी सुद्धा मी परत एकदा रिवाइज करतो. बघा, परत एकदा रिवाइज करतो. हा हा, बघा आहे मुखावाटे. मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना किंवा ध्वनिचिन्हांना वर्ण असे म्हणतात. मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना किंवा ध्वनिचिन्हांना वर्ण असे म्हणतात. हे जे वर्ण असतात ते बोली स्वरूपात असतात, लिखित नसतात. हे वर्ण उच्चारानंतर हवे वाटे विरून जातात. मग हे वर्ण हवे वाटे विरून जाऊ नये म्हणून लिहून ठेवतात. लिहिण्यासाठी हे ध्वनिचिन्ह जे आहेत ते रंगाने लिहितात. रंगाने लिहितात म्हणजे त्याला वर्ण असं म्हणतात. वर्ण अनेक वर्गांची मिळून अक्षर बनतं. अक्षर हे नाश पावत नाही. अक्षरातून नाश न पावणारे. समजतेपर्यंत शॉर्ट मध्ये रिव्हिजन घेतलं. पुढे आपण पुढच्या मुद्द्याकडे. आता बाबा मराठीमध्ये एकूण वर्ण किती आहेत? हा, तर मराठीमध्ये एकूण वर्ण 48 आहेत. मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण लिहून घ्यायचं आहे. एकूण वर्ण 48 आहेत. प्लस दोन वर्णाची ऍड झालेली आहे. इंग्रजीमध्ये दोन, कोणते? ऍड ऑ. 48 तसं 50 वर्ण लिहिलं तरी चालतंय. ओके, मराठी भाषेमध्ये 48 आहेत. हे ऍड ऑ कसे इंग्रजी वर्ण, इंग्रजी याला शासनाने ऍड केले आपल्या मराठी भाषेमध्ये. ओके, मराठी भाषेमध्ये जे मूळ वर्ण आहेत ते 48 आहेत. त्याच्यामध्ये दोन इंग्रजी भाषेतले ऍ आणि अ हे वर्ण काय झालेले ऍड झालेले आहेत. ऍ आणि अ हे वर्ण ऍड झालेले आहेत. असे 48 प्लस 2 एकूण किती वर्ण तयार होतात? 50 वर्ण तयार होत असतात. ओके, बऱ्याच पुस्तकामध्ये क्ष क्ष आणि ञ याला सुद्धा पकडले आणि एकूण वर्ण 52 केलेले आहे. परंतु क्ष आणि ञ हे काय ते वर्ण नाही, ते काय आहे? जोडाक्षर आहे. कालच आपण बघितलं दिवस असावा. कळतंय का? क्ष आणि ञ हे वर्ण आहेत का रे? नाहीये. क्ष आणि ञ हे काय जोडाक्षर आहेत. कालच आपण बुद्धिमत्तेचं जसं बघितलंय. ओके, एखाद्याला जर काही डाऊट असेल तर रेज हँड करा. रेज हँड केल्यानंतर मी त्यांचा माईक अनम्यूट करायची संधी देईन. तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. तुम्हाला काही डाऊट असेल तर रेज हँडचं बटन दाबत चला. ओके, हा, परत एकदा रिवाइज करूया. एकूण मराठी भाषेमध्ये 48 वर्ण आहेत. ओके, एकूण मराठी भाषेमध्ये 48 वर्ण आहेत. इंग्रजी भाषेतले दोन वर्ण ऍड झालेत मराठीमध्ये, ऍ आणि अ. 48 प्लस 2 असे एकूण मराठीमध्ये 50 वर्ण आहेत. मराठीतले मूळ वर्ण किती? 48 आहेत. ओके, त्यात क्ष आणि ञ हे वर्ण बऱ्याच पुस्तकामध्ये पकडलं जातं. परंतु क्ष आणि ञ हे काय जोडाक्षर आहेत. हे जे पकडलं 52 होतात. आता प्रश्न पडला असेल तर परीक्षेत काय लिहायचं? बरोबर, परीक्षेत आम्ही किती लिहायचं? परीक्षेत तुम्ही पर्यायामध्ये 48 असेल तर 48 लिहा, पर्यायामध्ये 50 असेल तर 50 लिहा. ओके, समजते? हा, तनुष्काचा रेज हँड आहे. तनुष्काला अनम्यूट संधी देतो तुम्ही. आता तनुष्का लवकर विचारायचा वेळ नाही घालायचा. लवकर अनम्यूट कर स्वतःला आणि विचार. तनुष्का रानगड.
अनुष्का अनम्यूट कर स्वतःला विचार लवकर, तुला काही विचारायचं आहे का? सर अनुष्का विचार. क्ष आणि ज्ञला संयुक्त व्यंजन पण म्हणतात ना? हो, पण ते वर्ण नाही आहेत. वर्ण म्हणजे काय, मूलध्वनी पाहिजे. क्ष आणि ज्ञ हे मूलध्वनी नाही आहेत, ते अनेक व्यंजने एकत्र आलेली आहेत आणि ते संयुक्त व्यंजन झाले. ते पुढे असं आहे, तुम्हाला संयुक्त व्यंजन काय ते शिकवायचंय तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे. पुढचं तुम्ही घेऊ नका. मी जे मुद्दा सांगतो ते समजते का बघा. अजून पुढे बऱ्याच गोष्टी आहेत, असं पुढच्या गोष्टी सांगत जाऊ नका. ते पुढे येणारे संयुक्त व्यंजन म्हणजे काय. ओके. हा, मृण्मयी गाडगे तुला हे सांगायचंय का? विचारतो. मृण्मयी गाडगे कोण स्क्रीन शेअर केलं रे? कोण आहे ते आधी? मूर्ख नालायक. रे अक्कल नाही बरं तुम्हाला. हा, मृण्मयी गाडगे एक क्वेश्चन असेल तर विचारा, तुम्हाला इन्व्हिटेशन देतो. मृण्मयी गाडगे. हा, सर जर 48 आणि 50 दोन्ही पण ऑप्शन असले तर काय येत चूज नाही दोन्ही ऑप्शन येत नाही. नका पुढे आपण जाऊया, पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. लोअर हँड करून नाही, लोअर हँड करून ठेवू. हा, पुढे आपण जाऊया. आता बघा, मग मराठीमध्ये एकूण वर्ण किती हे सांगितलं. ओके, अक्षर म्हणजे काय, नाश न पावणारे हे सांगितलं. ठीक आहे, आता बघा वर्ण, वर्णापासून काय तयार होतं रे? वर्णापासून अक्षर तयार होतं. काय तयार होतं? अक्षर. ओके, अक्षरांच्या समूहापासून समूह अक्षरांचे एकत्र आले की काय तयार होतं? शब्द तयार होतो. काय तयार होतो? शब्द तयार होतो. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं कमल, हे 3 अक्षर एकत्र आले तर कमल हा शब्द तयार झाला. ओके, समजतंय? हा, तर अक्षरांच्या समूहापासून शब्द तयार होतो असतो. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल इकडे बघा, तर अनेक शब्दांनी वाक्य तयार होतं. अनेक शब्द एकत्र आले, अनेक अर्थपूर्ण शब्द. कसे? अनेक अर्थपूर्ण वाक्य, पूर्ण अर्थाचे. म्हणजे त्यात काय झालं पाहिजे, मी रिमूव्ह करणार आहे बरं का. तुम्ही जे स्क्रीन शेअर करतायत ना, जे स्क्रीन शेअरिंगचं ऑप्शन दाबतायत ना, त्याला मी रिमूव्ह करणार आहे. तुम्ही काही मला सुचू नका, तुम्ही फक्त शिकवण्याकडे लक्ष द्या. तुम्ही झूम मीटिंगवरचे कोणत्याही कंट्रोलवर टच करू नका. काही शिस्त पाळा. मी त्याचं रिमूव्ह करून टाकेन बघा, काय दुसरं काही पुढे कधीच तुम्हाला ऍड होता येणार नाही. काय तर स्क्रीन शेअर करा, कॅमेरा शेअर करा, असं काही करू नका. हा, ठीक आहे. बघा, परत सांगतोय, तर वर्णापासून अक्षर तयार होतं, अनेक अक्षरापासून शब्द तयार होतं, अनेक शब्दांचा समूह एकत्र वाक्य तयार होतं. फॉर एक्झाम्पल कमल, गवत, आन. 3 शब्द तिथं. कमल, गवत, आन हे 3 शब्द आहेत. हे 3 शब्द एकत्र आले तर वाक्य तयार झालं. तर हे वाक्य कसं असतं रे? हे वाक्य कसं असलं पाहिजे? पूर्ण अर्थाचं असलं पाहिजे. हे वाक्य कसं असलं पाहिजे? पूर्ण अर्थाचं असलं पाहिजे. त्या वाक्यापासून पूर्ण अर्थ तुम्हाला आला पाहिजे. ओके, इथपर्यंत समजलं असेल सगळ्यांना? समजलं तर माना हलवा. ओके, पुढे आपण करूया. हा, पुढे आपण करूया. आता बघ, पुढे आहे वर्णांचे प्रकार. पुढचा मुद्दा आहे वर्णांचे प्रकार. मी बोर्डवर जे जे लिहितोय ते लिहून घ्या. ओके, वर्णांचे प्रकार. आता जो भाग शिकवायचा आहे, जो पुढचा भाग आहे, तो पुढचाच भाग मला सांगू नका. मराठी व्याकरणामध्ये काय आहे ते मला सर्व माहिती आहे. तुम्ही पुढचा भाग मला नका सांगू. आम्ही वर्णांचे प्रकार म्हणलं, स्वर आदी व्यंजन, तर तुम्ही नका सांगू पुढे सर ह्रस्व स्वर आहे, सर दीर्घ स्वर आहे, असं पुढे सांगू नका. आधी मी जे पूर्ण शिकवतोय ते पूर्ण ऐका व्यवस्थित. ठीक आहे, तर माझीच रेस हँड पुढचं सांगत बसताल मला. ओके, हा, तर बघा वर्णांचे जे प्रकार आहेत. ओके, धीरज लोअर हँड कर. ओके, हे जे वर्ण आहेत, वर्णांचे 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 3. लिहून घ्या. पहिला आहे स्वर,
दुसरं आहे स्वरादी, तिसरं आहे व्यंजने. ओके, स्वर, स्वरादी, व्यंजने हे वर्णांचे काय आहेत? प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत. ओके, हा, मराठी भाषेमध्ये एकूण 12 स्वर आहेत. इंग्रजी भाषेतले 2 ऍड केलेले आहेत. आता परत प्रश्न विचारू नका सर परीक्षेला काय लिहायचं, परीक्षेत 12 तर 12 लिहायचं, 14 तर 14 लिहायचं. तर ते दोन्ही येत नाही. समजतंय? मानाला समजत असेल तर. ओके, मराठी भाषेत 12 स्वर आहे. स्वरांची किती मराठी भाषेमध्ये? 2 आहेत. व्यंजने किती आहेत? व्यंजने 34 आहेत. ओके, हा, आता पहिल्यांदा स्वर म्हणजे काय आपण ते समजून घेऊया. पहिल्यांदा स्वर म्हणजे काय आपण समजून घेऊया. ओके, इथपर्यंत व्यवस्थित आहे? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचा? ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहे त्याला मी रिमूव्ह करायला सुरू करतोय आता. ओके, हा, ओके, हा, आता बघा मित्रांनो, स्वर म्हणजे काय समजून घेऊया. आता बघा, ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो, बघा लक्ष द्या, मुद्दा लक्षात घ्या. ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो म्हणजे ज्याच्या उच्चाराला दुसऱ्या वर्णांच्या उच्चाराची आवश्यकता लागत नाही. परत सांगतोय, ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो, वाटत असतो उच्चार कसा होतो रे? ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो, कसा होतो? स्वतंत्रपणे होतो. ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो, ज्या वर्णाच्या उच्चाराला दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या उच्चाराची आवश्यकता लागत नाही. ओके, किंवा या वर्णाचा उच्चार होत असताना मुखातील या वर्णांचा, हे जे स्वर आहेत या स्वरांचा उच्चार होत असताना मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श होत नाही. मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श होत नाही. स्पर्श होत नाही. बघा, स्वराची व्याख्या मी 3 मुद्दे सांगितले, 2 मुद्दे मी स्क्रीनवर लिहिलेले आहेत. लक्ष द्या सगळ्यांनी. ओके, लक्षपूर्वक ऐका सगळ्यांनी. ओके, स्वराची व्याख्या मी तुम्हाला सांगतोय. काय व्याख्या स्वराची? की ज्या वर्णाचा उच्चार कसा होतो रे? स्वतंत्रपणे होतो. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्याला स्वर असे म्हणतात. येते लक्षात? परत सांगू, ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्याला स्वर असे म्हणतात. दुसरी व्याख्या, ज्या वर्णाचा उच्चार करत असताना दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या उच्चाराची गरज भासत नाही त्याला स्वर असं म्हणतात. दुसरी व्याख्या. तिसरी व्याख्या, ज्या वर्णांचा उच्चार करत असताना मुखातल्या कोणत्याही अवयवाशी स्पर्श होत नाही. मुखातल्या कोणत्याही अवयवाशी स्पर्श होत नाही त्याला स्वर असे म्हणतात. परत सांगतोय स्वरची व्याख्या मी परत सांगतोय. काही जण लिहून सुद्धा घेतली असेल. ओके, ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो. नाही सर, लय बोर व्हायले, थोडं भारी इंटरेस्टिंग शिकवा. चला तुम्हाला इंटरेस्ट आणतो थोडा. लक्ष सगळ्यांनी द्या. ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्याला स्वर म्हणायचं बेटा. काय म्हणायचं? स्वर म्हणायचं. तर ही पहिली व्याख्या समजली सर. दुसरी व्याख्या सांगा. ज्या वर्णांचा उच्चार करत असताना दुसऱ्या वर्णाची गरज भासत नाही, दुसऱ्या वर्णाच्या उच्चाराची आवश्यकता लागत नाही त्याला देखील काय म्हणतात बेटा? स्वर म्हणतात. काय म्हणतात? स्वर म्हणतात. तर तिसरी व्याख्या सांगा सर. तिसरी व्याख्या काय आहे? तर मुखातील कोणत्याही अवयवाचा स्पर्श न करता. काय? मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न करता ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना स्वर असं म्हणायचं. काय म्हणायचं? स्वर असं म्हणायचं. समजते का? सांगा, मान हलवून सांगा. तुमची व्हिडिओ मी पाहतोय. एखादा काही डाऊट असेल तर रेझेंट करा.
समजतंय मानाला? ओके. आता बघा मराठी भाषेमध्ये किती स्वर येते? 12. इंग्रजी भाषेचे स्वर किती आले होते? 2 आले. कोणते रे? ऍ आणि ऑ. हे 2 स्वर मराठी भाषेमध्ये ऍड झालेले आहेत. शासन निर्णय निघालाय 2009 साली ऍड झाले. पण मुळात मूळ वर्ण किती आहेत? 12 आहेत. ओके. मग या स्वराचे देखील प्रकार पडतात विद्यार्थ्यांनो. हे जे स्वर आहेत त्या स्वराचे देखील प्रकार पडतात. तर स्वराचे प्रकार बघूया. स्वरांचे प्रकार. लिहून घ्या बोर्डवर जे लिहितो ते लिहून घेत चला. स्वरांचे प्रकार. पहिला प्रकार आहे स्वरांचा ऱ्हस्व स्वर. अरे पहिला प्रकार काय सर? ऱ्हस्व स्वर. दुसरा प्रकार दीर्घ स्वर. तिसरा प्रकार संयुक्त स्वर. अरे कळतंय रे बबड्या आणि बबडींना समजतंय का सांगा? स्वरांचे 3 प्रकार आहेत. पहिला ऱ्हस्व स्वर, दुसरा दीर्घ स्वर, तिसरा संयुक्त स्वर. समजतंय का सांगा? माना हलवा, तुमचे व्हिडिओ पाहतो मी. ओके. मग सर ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? थोडं मला समजावून सांगा. सर ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? थोडं आम्हाला काय करा समजावून सांगा. तर समजावून सांगतोय. हा ओके. एकच मिनिट. हा तर स्वराचे प्रकार आहेत. ते स्वराचे प्रकार मी तुम्हाला समजावून सांगतोय. ओके. लक्ष केलं जाता. सर्वांचं लक्ष आहे माझ्याकडे आहे. लक्षात ठेवा मी जर व्हिडिओ मध्ये असा हात वर केला, असा वर हात केला तर सर्वांच्या जागेवर टाळ्या वाजवायच्या. स्काउट क्लॅप. सगळ्यांच्या जागेवर स्काउट क्लॅप वाजवायचे जागेवर. माझ्यावर स्काउट क्लॅप तुझी व्हिडिओ पाहतो मी. जेव्हा असा हात करणार आहे एकदम उंच हात, तर सर्वांनी जागेवर स्काउट क्लॅप वाजवायच्या. काय होतं? स्काउट क्लॅप बाजूला तर तुमचं लक्ष आहे का नाही? तुमचं जर लक्ष इकडे तिकडे गेलं असेल तर लक्ष शिकवण्याकडे बरोबर येतं. ओके. तुमचे व्हिडिओ पाहतोय बरं का? तुमचे व्हिडिओ पाहतोय. हा स्काउट क्लॅप. ओके. आहे लक्ष. ओके. बघा तुम्हाला सुद्धा भारी वाटलं का नाही? भारी वाटलं नाही तुम्हाला सुद्धा? हा थोडं थेरॉटिकल विषय आहे आपला. म्हणजे गणित बुद्धिमत्ता कसे समजून सांगायचा विषय आहे त्यावेळेस कसं बघतो. पण थेरॉटिकल विषयात थोडं कंटाळा येऊ शकतो. पण तुम्हाला कंटाळा येऊ नये म्हणून माझा पुरेपूर प्रयत्न असणार आहे. तुम्हाला अजिबात मी कंटाळा येऊ देणार नाही. कळतंय का? ओके. त्यामुळं जेव्हा मी हात वर केला असेल तेव्हा तुम्ही काय वाजवायचे? स्काउट क्लॅप गो. मी सांगणार नाही स्काउट क्लॅप गो, तुम्ही वाजवायचे. मी बघतोय व्हिडिओ किती वाजवतोय किती जण नाही. तुम्हाला दिसतात व्हिडिओ मध्ये. संचिता वाजवत नाही, दिव्या वाजवत नाही, काय स्वरा वाजवते, शर्वरी वाजवते, आवासावरी वाजवते, जय वाजवतोय, आदेश वाजवतोय, सगळं मला दिसतंय. सृष्टी वाजवते. ओके. हा ओके. स्काउट क्लॅप फक्त 9 वेळेस असते. 9च्या पुढे वाजवायचं नाही. 9 पेक्षा जास्त वाजवलं तर तुम्ही कोणात तुम्ही समजून जावा. ओके. पुढे आपण जाऊया. हा तर ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो. ओके. मी लिहितो इथं. उच्चार करण्यास कमी वेळ लागतो. कमी वेळ किंवा त्याला आखुडी म्हणू शकतो. तर आपण काय म्हणतो? आखुडी म्हणतो. आखूड. ज्या वर्णांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो. अहो सर 40 मिनिटं झालं तुम्ही शिकवताय मराठी, आम्ही फक्त ऐकतोय, आम्हाला बोर होतंय सर. फक्त लक्ष इकडे दे. मी माझा थोडा टोन बदलतो, माझा शिकवण्याचा टोनिंग बदलतो मी. हा सर ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्याला काय म्हणायचं? ऱ्हस्व स्वर असं म्हणायचं. काय म्हणायचं? ऱ्हस्व स्वर. समजतंय? किंवा तुला आपण अशी व्याख्या करू शकतो, ज्या वर्णांचा उच्चार आखूड होतो त्याला सुद्धा आपण काय म्हणतो? ऱ्हस्व स्वर म्हणतो. ओके. मग सर ऱ्हस्व स्वर कोणते आहेत? सर आपण ऱ्हस्व स्वरांचा ऱ्हस्व स्वर आहे अननसाचं. ओके. मी वेगळा पेन वाटल्यास
अननसाचं कशाचं आहे रे? इमारतीचं इमारतीचं अननसाचं इमारतीचं उखाचं ऋषीचं आणि लुरू, त्याला लुरू म्हणायचं. लुरू त्याला काय म्हणायचं मुलांना? लुरू. हा शेवटचा शब्द कोणता आहे? लुरू. लुरू ह्याचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे? लुरू. लुरू. कळतंय का? लुरू. लुरू. समजते? हा, किती स्वर आहेत? 5 स्वर आहेत. आता परंतु ज्यावेळेस इंग्रजीवरनं मराठी भाषेमध्ये घुसले, ज्यावेळेस इंग्रजीवरनं मराठी भाषेमध्ये घुसले त्यावेळेस हा इंग्रजी स्वर ऱ्हस्व स्वरात घुसला. कशामध्ये घुसला? ऱ्हस्व स्वरात. मराठी भाषेमध्ये एकूण स्वर किती? 6. इंग्रजी भाषेला किती स्वर घुसला? 1. एवढे ऱ्हस्व स्वर आहे, असं लक्षात ठेवा. समजते इथपर्यंत? मला समजत असेल तर बोर्डवर जे येतं ते लिहून घेत चला. ओके, व्हिडिओ वाटलं सर्वांची व्हिडिओ मी पाहतोय. ओके, समृद्धी समजतंय? मानवाला समजत असेल तर समृद्धी. ओमराजकर समजतंय? मानवाला समजत असेल तर समृद्धी. अनारसे समजत नाही का? मान हलवली नाही तू? हा ओके. हा, पुढे बंद करूया. आता दीर्घ स्वर. ज्या वर्णांचा उच्चार दीर्घ होतो. कसा होतो? दीर्घ होतो, त्याला म्हणायचं दीर्घ स्वर. काय म्हणायचं? दीर्घ स्वर. मी लिहितो इथं. उच्चार कसा होतो रे? उच्चार दीर्घ होतो. कसा होतो? म्हणा तुम्ही पण, आहे का नाही? दीर्घ होतो. मग सर दीर्घ स्वर कोणते आहे? आईचा, लिंबूचा. ओके, आईचा, लिंबूचा, उसाचा, एरडीचा, एडक्याचा, ओझेवालाचा, औषधीचा. सर, आम्हाला पहिलीच्या वर्गात गेल्यासारखं वाटते सर. वाटते का रे पोरांनो? आई शिकवायला लागली तुम्हाला. तुमच्यापैकी 90% जणाला अजूनही क ते ज्ञ लिहिता येत नाही क्रमानं. क ख ग घ म्हणा तर म्हणता येणार नाही 90% जणांना. तुम्ही अजूनही ते पाठ करणार असतो का? आपल्याला बुद्धिमत्तेत पण लागतं आणि मराठीत पण लागतं. ते आई ही पूर्ण बाराखडी पाठ असली पाहिजे. आज तुम्ही प्रॅक्टिस करा. समजते आर्या? ओके. आता बघा, मग सर दीर्घ स्वर हे झाले मराठीतले, आणि इंग्रजी मधला एक दीर्घ स्वर आहे तो आहे अ. मग मराठीतले एकूण दीर्घ स्वर किती आहेत? मराठीतले एकूण दीर्घ स्वर 7 आहेत. इंग्रजी मधला हे करा, 7 न शिकून जरा तिथपर्यंत काही अडचण नसेल. ओके, तिथपर्यंत काही अडचण नसेल. मृण्मय गाडगे समजते? मानवाला समजत असेल तर ओके. सर्वांचे व्हिडिओ पाहतोय. अरे बापरे, किती व्हिडिओ बंद आहेत रे 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 रे. व्हिडिओ बंद असणारे, व्हिडिओ बंद ठेवणारे मित्रमंडळ. आता व्हिडिओ ऑन सांगा. आता व्हिडिओ ऑन. अश्विनीने केले, संस्कारने केलाय, कदम श्रवणने केलाय, विश्वजितने केलाय, आर्या कदमने व्हिडिओ ऑन केलाय, आता श्रावणी जाधवने केलाय, शर्वरी पोरेने केलाय, सोहम गाडगेने केलाय, सृष्टी मानेने केलाय, आदित्य नारायणने केलाय, अनमोलने केलाय, अफानने केलाय, प्रज्ञेशने केलाय. बरोबर आहे का? तुम्ही आताच व्हिडिओ ऑन केलाय की नाही? अरे इथं प्रत्येक गोष्ट तुमची रेकॉर्ड होते. आपण एआयचं स्मार्ट कॅम्पेन लावलंय या मीटिंगला. तुम्ही काही जरी हालचाल केली ते जे रेकॉर्ड होत असतं. आता मला दिसतं, मला सगळ्यांना दिसतं. अजून कोणाच्या व्हिडिओ मध्ये समोर मला नाव असेल तर साईराज रास्तेचा बंद आहे, सिद्धीचा बंद आहे, तनुजाचा बंद आहे, हर्षचा बंद आहे, ओमचा बंद आहे. मी नावं घ्यायला सुरू केली, बरेच जण ऍड केलं. साईराजने लगेच ऑन केला बघा. सिद्धांत पाटीलचा बंद आहे व्हिडिओ. आणि आता फक्त 5 जणांचे व्हिडिओ बंद, 4 जणांचे व्हिडिओ बंद आहे फक्त. अफान, माधवी, ओम, हर्ष, तेजस. चला, आता फक्त ओम आणि हर्ष आणि तेजसचा बंद आहे. ओके, हा व्हिडिओ म्हणता तुम्ही मला समजते तर तुम्ही माना हलवलं तर होतं ना, तुम्हाला समजते म्हणून. ओके, पुढे पण जाऊया. दीर्घ स्वर समजलंय? ज्या वर्णांचा उच्चार आखूड होतो, ज्या वर्णांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्याला काय म्हणायचं? ऱ्हस्व स्वर म्हणायचं. काय म्हणायचं? ऱ्हस्व स्वर. ओके, त्यानंतर ज्या वर्णाचा उच्चार कसा होतो?
दीर्घ होतो. कसा होतो? दीर्घ होतो. त्याला काय म्हणायचं? दीर्घ स्वर. किती आहेत? 7%. संयुक्त स्वर बघा, संयुक्त स्वर म्हणजे काय? मी समजून सांगतो. ए, ऐ, ओ आणि औ हे 4 संयुक्त स्वर आहेत. ओके, संयुक्त स्वर किती आहेत? ए, आय, ओ, औ हे 4 संयुक्त स्वर आहेत. सर या 4 जणाला संयुक्त स्वर का म्हणायचं? हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. ओके, पडला पाहिजे का नाही? सर या 4 स्वरांना संयुक्त स्वर असं का म्हणायचं? गणेश टकलेश्वरांनी लक्ष दे. या 4 स्वरांना संयुक्त स्वर का म्हणायचं? ओके, तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे. तर का पडला पाहिजे? तर बघा, ए हा स्वर मी तवर लिहितो. ए हा स्वर, ए हा स्वर. ए हा स्वर कसा बनलाय? तर ए हा स्वर बनलाय अ मध्ये ई मिळाला, ए हा स्वर बनलेला आहे. म्हणजे दोन विजातीय स्वर, विजातीय म्हणजे वेगवेगळ्या जातीचे दोन विजातीय स्वर एकत्र आले तर हा संयुक्त स्वर बनलाय. समजते का मी काय सांगतोय? दोन वेगवेगळ्या जातीचे स्वर एकत्र आले की हा संयुक्त स्वर बनलाय. तसंच ऐ कसं बनलंय सर? किंवा दीर्घी कोणते सांगते बरं का? काय बनला? आ लिहून घ्या बरं का, मी जे बोलत होतो ते लिहून घ्या. आ प्लस ई आय बनलाय. ओ कसा बनलाय सर? ओ बनला आहे अ प्लस उ, रस्व किंवा दीर्घ तसं ओ बनलाय. सर आव कसं बनलाय? आव बनला आहे आ प्लस उ किंवा दीर्घ पासून आव बनलाय. समजतंय का? हे दोन विजातीय स्वर आहेत, वेगवेगळ्या जातीतले स्वर आहेत. दोन वेगवेगळ्या जातीतले स्वर एकत्र आल्यामुळे हे संयुक्त स्वर म्हणले आहेत. संयुक्त स्वर किती आहेत? एकूण 4 आहेत. ते आहेत एकूण संयुक्त स्वर 4 आहेत. समजते का? सांगा, थोडी इकडे दिसत नाही का? ओके, दिसतंय आता. काय अडचण आहे? काय अडचण आहे बेटा? सर विजातीय म्हणजे काय? सांगतो. सर विजातीय म्हणजे काय? प्राचीला प्रश्न पडलाय. इकडे बघा, प्राची अ आणि आ हे सजातीय एकाच जातीचे, कारण याची उच्चाराची स्थान एकच आहे. अ आणि आ. प्राची बघ, ई आणि दीर्घ ई, रस्वी आणि दीर्घ ई आणि दीर्घ ई, उ आणि ऊ. हे काय ते एकाच जातीचे स्वर आहेत, एकाच जातीचे. याला म्हणायचं सजातीय. याला म्हणायचं सजातीय स्वर. ज्याचे उच्चार स्थान सारखे असतात त्या स्वराला म्हणायचं सजातीय स्वर. अ आणि आ सजातीय स्वर आहे. ई आणि ई सजातीय स्वर आहे. उ आणि ऊ सजातीय स्वर आहे. अ आणि उ हा स्वर कसा आहे? विजातीय. विजातीय म्हणजे दोन वेगवेगळ्या जातीचे. अ आणि ओ, अ आणि ई हे पण विजातीय आहेत. कळते का? सजातीय आणि विजातीय. सजातीय आणि विजातीय समजते का? आणि समजते का? ओके, हा. आता बघा, जे रस्व स्वर आहेत, रस्व स्वरांचा उच्चार करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला एक मात्रा असं म्हणायचं. रस्व स्वरांचा उच्चार करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला काय म्हणायचं? एक मात्रा म्हणायचं. दीर्घ स्वर उच्चार करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला 2 मात्रा असं म्हणायचं. काय म्हणायचं? 2 मात्रा असं म्हणायचं. इथपर्यंत समजतंय? ओके, हा. पुढे आपण जाऊया. पुढे आहे स्वरादी. पुढचा मुद्दा आहे स्वरादी. एकूण स्वरादी 2 आहेत. कोणकोणत्या सर? अह ह्या 2 स्वरादी. ओके, सर स्वरादीची व्याख्या सांगा सर आम्हाला. बघा, मध्ये आले हा अनुस्वार आहे आणि हा विसर्ग आहे. हा अनुस्वार आहे आणि हा विसर्ग आहे. अनुस्वाराचा उच्चार करण्यासाठी स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं. विसर्गाचा उच्चार करण्यासाठी स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं. म्हणून त्याला स्वर आदी. बघा, स्वरादी म्हणजे काय? स्वर अधिक आदी. स्वर कोणते आहेत रे? अनुस्वार आणि विसर्ग. अनुस्वार आणि विसर्ग हे काय आहेत? स्वरादी आहेत. मग अनुस्वाराचा व विसर्गाचा उच्चार करण्यासाठी स्वराची मदत घ्यावी लागते. अनुस्वाराचा व विसर्गाचा उच्चार करण्यासाठी स्वराची मदत घ्यावी लागते. म्हणून त्याला स्वरादी असं म्हणायचं.
काय म्हणायचं? स्वरादी असं म्हणायचं. ओके. विसर्ग म्हणजे काय रे? विसर्ग म्हणजे श्वास सोडणे. विसर्ग डाऊट घेतो पाच तुझा विधान. विसर्गाचा अर्थ काय होतो? श्वास सोडणे. श्वास सोडणे. एक उदाहरण करून बघूया. सोडणे. एक उदाहरण बघा. दुःख हा शब्द, दुःख. दुःख या शब्दाचा उच्चार करा. दुःख. दुःख या शब्दाचा उच्चार करा. दुःख. दू नंतर तुम्ही श्वास बाहेर सोडता आणि मग खचा उच्चार करा. दुःख. दुःख. ठीक आहे. तर विसर्ग म्हणजे हे काय? विसर्ग म्हणजे काय? श्वास सोडणे. ओके. इथपर्यंत कळतंय? ठीक आहे. आता डाऊट घेऊया. हा पार्टचा अनम्यूट होतो. हा पार्ट अनम्यूट हो. सर आपण संयुक्त स्वर आणि दीर्घ स्वर बघितले ना सर, दोन्ही ह्याच्यात ए होते. हो हो, दोन्हीकडे पण आहे. हा, ए, आय, ओ आणि औ हे दीर्घ स्वर पण आहेत आणि ते संयुक्त स्वर पण आहेत. कळतंय? पण सर्वच दीर्घ स्वर. इकडे बघा. बघा, ए, आय, ओ आणि औ हे संयुक्त स्वर पण आहेत आणि दीर्घ स्वर पण आहेत. पण आ, इ, उ हे फक्त दीर्घ स्वर आहेत. कळतंय? हा, पुढला जाऊया मोक्षदा माने. मोक्षदा माने अनम्यूट व्हा. हा. सर ते आता सांगितलेलं अजून एकदा सांगा ते स्वरादीचं. स्वरादीचं. ओके. हा, सांगतो. इकडे बघा रे, स्वरादी किती आहेत? अनुस्वार आणि विसर्ग ही स्वरादी आहेत. परंतु अनुस्वार आणि विसर्गाचा उच्चार करण्यासाठी आपल्याला स्वराचं साह्य घ्यावं लागतं. काय घ्यावं लागतं? स्वराचं साह्य घ्यावं लागतं. म्हणून त्याला स्वरादी असं म्हणायचं. म्हणून त्याला काय म्हणायचं? स्वरादी असं म्हणायचं. स्वरादी कोणते? अम आणि अह हे स्वरादी आहेत दोन. कळतंय? मोक्षदा समजतंय का? समजत असेल तर मार घालू, समजत असेल तर. ओके. हा, आर्या तुझा डाऊट घेऊया. आर्या अनम्यूट हो. सर विजातीय व सजातीय ते एकदा परत एक्सप्लेन करा ना. बर, सांगतो. आता बघा, सजातीय विजातीय सांगतो तुम्हाला. इकडे लक्ष द्या. आता बघा, मी जर लिहिलं अ आणि आ, हे कसं आहे? सजातीय आहे. ओके. ई आणि ई हे कसं आहे? अ आणि आ हे उच्चार सारखं आहे ना, म्हणून हे सजातीय आहे. उ आणि उ सजातीय आहे. जर मी लिहिलं अ आणि उ उच्चार वेगवेगळे आहे ना, म्हणजे हे काय झालं? विजातीय आहे. विजातीय. अ आणि ई विजातीय आहे. ई आणि उ विजातीय आहे. समजतंय? पुढला डाऊट घेऊया. संग्राम अनम्यूट हो. हो संग्राम. मगाशी ते रस व स्वरांमध्ये ते 6+1 तुम्ही कसं घेतलं ते कळालं नाही. 6+1 हा, रस व स्वरांमध्ये. हे इकडे बघ. सॉरी, 5+1 पाहिजे. 6+1 नको आहे. कुठले माझं 5+1 पाहिजे. दुरुस्ती आहे का? 5+1. अ, ई, उ, रू, लू हे 5+1 हा इंग्रजीमध्ये 5+1 चूक झालंय. 5+1 दुरुस्ती करा सगळ्यांनी. ओके. हा, पहिला डाऊट हा पार्थ अनम्यूट हो. पार्थ कांबळे हा विचार पार्थ. सर ए आणि ए 2 वेळा आलाय ना, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. मग कसं ओळखायचं दीर्घ स्वर कुठले आणि संयुक्त कुठले? ए, आय, ओ, औ हे दोन्ही पण आहेत. संयुक्त पण आहेत, दीर्घ पण आहे. मराठीमध्ये तुम्हाला कधी कधी 2 पर्याय निवडा म्हणून असे प्रश्न विचारतात. 2 पर्याय निवडा म्हणून. हा, तुम्हाला असा प्रश्न आला, ए, आय हे खालीलपैकी कोणता प्रकार आहे स्वरांचा? पहिला पर्याय येईल रस्व स्वर, दुसरा पर्याय येईल दीर्घ स्वर, तिसरा पर्याय संयुक्त स्वर, चौथा पर्याय येईल व्यंजने.
तुम्हाला सांगितलं असेल 2 पर्याय निवडा. त्यास तुम्ही काय निवडणार? दीर्घ आणि निवडणार संयुक्त स्वरूप निवडणार. कळते का पार्थ? हो. कुठला प्राची डाऊट हा सर ते सजातीय आणि विजातीयचं आ त्यांचा उच्चार सारखा नाहीये ना. तसं नाहीये. उच्चार सारखाच नसतो. यांचे जे उच्चार स्थान आहेत ते एक आहेत. उच्चार स्थान यांचे जे उच्चार स्थाने आहेत ते एक आहेत. ओके. उच्चार स्थान येणार तुम्हाला म्हणजे स्पर्श, तालव्य, मूर्धन्य, कोण कुठे उच्चार ते उच्चार स्थान तुम्हाला पुढे येणार आहेत. पुढे मी शिकवणार आहे. त्याचे उच्चार स्थाने एक आहेत. अ आणि आ उच्चार स्थान एक आहे. ई आणि ई त्याचा उच्चार स्थान एक आहे. उ आणि उ याचा उच्चार स्थान वेगळं आहे. परंतु अ आणि ऊचं उच्चार स्थान वेगळं आहे. अ आणि ईचं उच्चार स्थान वेगळं आहे. ई आणि ऊचं उच्चार स्थान वेगळं आहे. म्हणजे हे विचारते उच्चार स्थानानुसार असतं. ते उच्चार स्थान मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके. एकाच उच्चार स्थानापासून जे स्वर निघाले त्याला सजातीय म्हणायचं. वेगवेगळ्या उच्चार स्थानापासून जे स्वर निघाले त्याला विजातीय स्वर असं म्हणायचं. समजते प्राची? डाऊट क्लिअर झाला? जय कोळीकर. सर ए आणि ऐ सजातीय का विजातीय? ए आणि ऐ. ए आणि ऐ जे आहेत ए आणि ऐ हे जे ते संयुक्त स्वर आहेत. तर सजातीय विजातीय म्हणता येणार नाही. ओके. कारण ते अनेक स्वर एकत्र आलेत. ए मध्ये 2 स्वर एकत्र आले अ आणि ई तेव्हा ते ए हा स्वर झाला आहे. तर त्याला सजातीय विजातीय म्हणायचं नाही. ओके. म्हणजे तुमचा प्रश्न बरोबर आहे. आता ए हा जो स्वर आहे ए हा स्वर कसं म्हणलाय अ प्लस ई किंवा दीर्घ ई या 2 विजातीय स्वरांपासून हा संयुक्त स्वर म्हणतात. संयुक्त स्वर. त्यामुळे याचा सजातीय व विजातीय स्वर असा प्रकार पाडायचा नाही. तो पडत नाही. कळते? जय. अजून काही डाऊट असेल तर विचारा. हा प्राची विचार. आणि सर ए ä आणि अ आणि अ हे इंग्रजी स्वर आहेत. ä हा ह्रस्व आहे. अ दीर्घ आहे. ä आखूड उच्चार आहे. दीर्घ उच्चार आहे. हे इंग्रजी स्वर आहे. ओके. प्राची प्रवेश करून घ्या लवकर. प्राची फक्त डेमो पाहत बसू नका. अभ्यास चांगला आहे. प्रवेश करून घ्या लवकर. घरी आई पप्पांना सांगा. हा आदिनाथ विचार. अनम्यूट करतो तुला. हा आदिनाथ. सजातीय स्वर होतात का? काय काय? ए आणि अ सजातीय स्वर होतात का? ऍ आणि अ. हा आता बघा मराठी भाषेमध्ये जे हे वर्ण आहेत त्या वर्णांचे उच्चार स्थान सांगितलेले आहेत. परंतु ऍ आणि अ याचे उच्चार स्थान आपल्याला माहित नाहीये. सजातीय स्वर होतात का? जसं अ आणि आ हे सजातीय स्वर होतात तर त्या पद्धतीने ऍ आणि अ हे सजातीय स्वर होऊ शकतात. परंतु मराठी भाषेच्या कोणत्याही व्याकरणाच्या पुस्तकामध्ये हे सजातीय स्वर आहेत असं सांगितलेलं नाहीये. स्वर आहे असं कोणत्या पुस्तकात सांगितलेलं नाहीये अजून तरी. का सांगितलं नाही? कारण हे सजातीय स्वर कधी असतात ज्यावेळेस त्याचे उच्चार स्थाने सारखे असतात. तर ऍ आणि अ चे उच्चार स्थाने सुद्धा आपल्याला माहिती नाही. आणि कोणत्या पुस्तकात हे सजातीय स्वर आहेत असं सांगितलेलं नाहीये. तर त्या डाऊट क्लिअर करा. हा अजून काही डाऊट असेल तर रेज हँड करा. त्याला विचारायचं तरी. ठीक आहे. मग आजचं शिकवलेलं समजलं असेल सगळ्यांना. मी सगळ्यांना अनम्यूट व्हायची संधी देतो. सर हो हो सर. 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 सर होमवर्क कसं राहणार आहे? एक्सक्यूज मी सर. तर होमवर्क कशावर येणार आहे? सर म्यूट आहे तुम्ही. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. आता येतो का आवाज? हो हो सर. सर. हो सर. हो सर. हा जे विद्यार्थी डेमो पाहण्यासाठी त्याला तास कसा वाटला? तर सर्वच विद्यार्थ्यांना मराठीचा तास कसा वाटला? गणित बुद्धिमत्ता मी शिकवतोय तुम्ही बघितलं होतं गणित बुद्धिमत्ता. मराठी शिकवलं कसं वाटलं? एक 3-4 वाक्य सांगायचं. 3-4 वाक्य ज्यांनी 3-4 वाक्य सांगणार आहेत त्यांनी सांगायचं. हा
तीन सर चार वाक्यात होमवर्क विद्यार्थ्यांना कशावर result येणार द्या. आहे? हा सांगा, 3-4 वाक्यात सांगा. सर कोण सांगते होमवर्क 3-4 कशावर वाक्यात येणार आहे? टीचिंग? आर्या सांग, रिझाईन केलाय. सर एक डाऊट होता, एकूण वर्णमालांची संख्या किती आहे फिक्स? 50 48 प्लस 2. मराठीत 48 ॲ आणि अ. बोलू इंग्रजीत काय 2. आता 50. झालं. हा आसावरी सीट आहे, डाऊट आहे का विचार? आसावरी तर होमवर्क कशावर येणार आहे? काय म्हणलं पाच? वर्क हा होमवर्क होमवर्क. ओके, हा मुद्दा असं कसं वाटलं सांग बरं मुद्दा. सर होमवर्क कशावर येणार आहे? अरे थांब की राम थोडं, मागच्या मध्ये तू मध्ये बोलत होतो नको पाच. हा मुद्दा असं कसा वाटला? तर आजचा क्लास खूप छान होता आणि तुम्ही ज्या पद्धतीने मराठी शिकवलं, इतकं डिटेलमध्ये मी आजपर्यंत परीक्षांची जेवढी पुस्तके घेतली त्या पुस्तकांमध्ये पण नव्हतं इतकं डिटेल. आणि तुम्ही जे शिकवता ते आमचे शिक्षकांनी जर का शाळेतल्या शिक्षकांनी शिकवलं असतं तर शाळेत खूप बोर झालं असतं. पण तुमच्या क्लासला एवढं बोर पण नाही झालं आम्हाला आणि खूप इंटरेस्टिंग पद्धतीने तुम्ही शिकवलं. खूप छान वाटलं आजचा क्लास सर. ओके बर, ठीक आहे, मग आपण थांबूया. उद्या रविवारी राहिलेला भाग कंप्लीट करूया. ओके, जे विद्यार्थी NMSC विद्यार्थी आहेत त्यांना जर स्कॉलरशिपचं मराठी आणि इंग्रजी व्याकरण करायचं असेल त्यांनी 8वी स्कॉलरशिपला प्रवेश घ्या. ओके, ओके सर. तुमचे काही जरी डाऊट असतील, तुमच्या इथं काही जरी डाऊट असतील तर मला व्हॉट्सअपला विचारा. ओके, आता मीटिंग मध्ये थांबवतोय मी. काही डाऊट असेल तर व्हॉट्सअपला मला विचारा. मी मीटिंग एंड करतोय. जे NMS ग्रुप मध्ये आहेत त्यांना प्रवेश घ्यायचा असेल, उन्हाळी वर्गाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर ते प्रवेश करून घ्या लवकर.